स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावं आहेत. महालक्ष्मीची अनेक रूपे आहेत, जसे की पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कथा आहे. चला तर कथा काय आहे ती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तुमच्या घरामध्ये नक्कीच धनधान्याने समृद्ध असं घर तुमचं होईल. द्वापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली ही घटना आहे. तिथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश्रवा होते. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होतं सूरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्य होते, 7 पुत्र आणि 1 कन्या होती. राजा राणीनं त्यांच्या कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखीन सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग हा घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटके वस्त्री ल्याली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेक ती राणीच्या महालात दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिनं म्हातारीला विचारलं, कोण ग बाई तू? कोठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय बरं? गाव काय? काय हवं आहे तुला? म्हातारीचं रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमळाबाई आहे, द्वारकेला राहते मी. त्या राणीला भेटायला आले. कुठे आहे ती? दासी म्हणाली, अहो राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची भांडणे नेहमी होत असत. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिनं हे व्रत केलं. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचं दारिद्र्य संपलं. तिचं घर संपत्ती समृद्धीनं भरलं. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळं ती दोघे पती-पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म हा राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेनं ती आता राणीपदावर बसली आहे. म्हातारीचं बोलणं ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिनं म्हातारीला पाणी दिलं, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करेल. ते नेमानं उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा हा टाकणार नाही. म्हातारीनं दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकत निघणार. तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संपातली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. तिनं पुढे होऊन म्हातारीला हाकलून दिलं. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळलंच नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथं न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीनं बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि ती कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचं ते बोलणं ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिनं श्यामबालाला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. पुढं त्या दासीने सुद्धा लक्ष्मी व्रत केलं. तिचं स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या श्यामबालेनेही भक्तिभावानं सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीचं व्रत केलं.
सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शांबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधार नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मी व्रताच्या प्रभावामुळे तिचा संसार सुखासमाधान चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेलं. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य हे लयाला गेले. चंद्रिका राणी होती ती तिची स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो काय करणार. एके दिवशी चिंतेचा उगत होता आणि तसाच तो दिवस मावळतसुद्धा होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडेच राहावे. त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यात गेला. बघा, जावयाच्या राज्यात गेल्यानंतर तो चालून चालून खूप दमला होता. म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शांबालालाही समजलं की आपले पिता आले आहेत. शांबाला आणि मालधाराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणलं आणि त्यांचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. जावयाला त्यांनी तसं सांगितलं. जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा शांबालेनं एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरचंद्रिकेचा आनंद हा गगनात मावेना. घाईघाईनं तिनं हंड्यावरचं झाकण काढलं आणि आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच. होते काय तर फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवाला हा चमत्कार पाहून आश्चर्य वाटलं होतं. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूरचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सूरचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटचा गुरुवार. सूरचंद्रिका लेकीच्या घरी पोचली तेव्हा शांबाला हे व्रताचे उद्यापनही करत होते. बघा आता काय झालं. सूरचंद्रिका ही आपल्या मुलीकडे पोहोचली. शांबालानं हे आईकडून महालक्ष्मीचं व्रत करून घेतलं. 4 दिवस मुलीकडे पाहून सूरचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच सूरचंद्रिकाची सुद्धा परिस्थिती सुधारली. पूर्वीचे दिवस परत आले. गेलेले वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालेने कोळसा भरलेला हंडा दिला होता. पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शांबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शांबालेला आईचा राग आला. पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालधाराने शांबालाला विचारलं, माहेरून काय आणलंस? शांबाल्यानं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधारानं झाकण काढून आत पाहिलं तर हंड्याच मिठाचे कडे होते. मालधाराने चकित होऊन पत्नीला विचारलं, हे काय आणलंय? या मिठाचा काय उपयोग? शांबाला म्हणाली, अहो थोडं थांबा म्हणजे तुम्हाला कळेल. त्या दिवशी शांबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नव्हते. सगळेच पदार्थ हे अळणी बनवले होते. मालधार जेवायला बसल्यावर तिनं त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शांबालेनं पानात थोडे मीठ टाकले. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग शांबाला आपल्या पत्नीला म्हणाली. पतीलाही तिचे म्हणणे पटले. आता पतीला तिचं म्हणणं पटलं. आता काय झालं बघा, हा मिठाचा उपयोग झाला, म्हणणं पटलं. थोडक्यात काय तर जे कोणी महालक्ष्मीचं व्रत श्रद्धेनं आणि मनोभावे करील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होईल. त्याच्यावर तिची कृपा हे नक्कीच होणार आहे. आता हे शांबालेला
आणि तिच्या नवऱ्याला त्या मिठाचं महत्त्व पटलं. मग काय केलं, मालधाराच्या राज्यावर काही सैनिकांनी आक्रमणही केलं होतं. त्यावेळेस मालधाराने प्रत्येक सैनिकाला ते मिठाच्या खड्याची शपथ देऊन लढायला सांगितले होते आणि प्रत्येक सैनिक तो खडा घेऊन पूर्ण शक्तीनं लढला आणि मालधाराचा हा विजय झाला होता. तर अशा प्रकारे जो कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेनं आणि मनोभावे करीन त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये. नित्यनियमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजेच देवी तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची मनोकामना पूर्ण करील. अशी ही श्री महालक्ष्मीची कथा कहाणी गुरुवारची सुफल संपूर्ण. श्री महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. अशा प्रकारे ही गुरुवारची महालक्ष्मीची व्रत कथा आहे. तुम्ही सुद्धा ही महालक्ष्मीची व्रत कथा ऐका. महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच होईल आणि तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा मनोकामना असतील ती श्री महालक्ष्मीच्या इच्छेने पूर्ण होऊ अशीच माझी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.